हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. फाल्ली तुकुनु 9 दिवसपर्यंत नवरात्री म्हणताच्या मी दोन्ही नवरात्रीची आराधना साधारण वैष्णवालांत असता. चैत्र नवरात्री आणि शरण नवरात्री चढ जावन चैत्र नवरात्रींतू रामानं रावणाक संहार केल्ले म्हूण सांगून त्या रितीरी आराधना करचे जाल्यार हे शरण नवरात्री शक्ती परमात्माली शक्ती म्हणून घेतिल्ली महालक्ष्मीली आराधना हांगा श्री भू दुर्गा रूपाचे महालक्ष्मीली आराधना नवरात्रींतू जावचे. आम्ही नवरात्रींतू विशेष जावन देवीला आराधना करची पळयताची सप्तशती पारायण जाता, चंडिका होम जाता. हे कोण देवी कसल खातीर तिगेली आराधना हे पळय कळका जाल्यार सुरवेक आमकां देवी विशय कळका. हे सप्तशती हे सकड करून कोणा खंयची देवीली आराधना करचे कसल खातीर म्हूण म्हणल्यार सुरवेक कळका. इत्याक म्हळ्यार खंयच्याय एक पुजा अर्थानुसंधान ना अशी परिपूर्ण जायना. कशी म्हूण म्हळ्यार आतां आमी मन दिवन आमगेले स्टुडंट लायफांत पळोवन अशें पुरो मन दिवन आमी परीक्षेक एक दिसाक अर्ध मुखाल घंटो 1 घंटो 2 घंटो मन दिवन वाजिल्लें म्हूण जाल्यार वाजिल्लें पुरय आमकां अर्थ जाल्ले मनन जाल्लें म्हूण जाल्यार आमी सगळे वर्सां कितले पण ते विशय येवो आमी त्या एग्जामांत येवो मध्येंत येवो केन्नाय येवो आमी ते लायक करून मनन करून वाचलां म्हण जाल्यार आमकां विसरून वचना. वर्ष पर्यंत न्ही मागीर विसरून वचना. तेची एग्जामाक वचका नवें म्हूण म्हळ खातीर मन खंयकी दवरन बायट मारन वाजिल्ली म्हूण जाल्यार मनन करून घेनी म्हूण जाल्यार आमकां मार्क मेळटा आशिल्ले ना नवें. तशीची खंयचेय आराधन जावो देवाले खंयची शक्ती ही आतां आमी करची नवरात्री आराधन जावो एकादशी उपास जावो परबेचे आचरण जावो कसले जावो ते अर्थानुसंधान नानशी केल्ले पळय जेन्ना हांव हे म्हळ्यार सावित्रकान म्हळ्यार तुमी अरुंधती माई म्हणटा तिणी म्हाका अवकाश दिल्लेले निमित्त जावन हांव हांगा परमात्माले अनुग्रहारी हे धीमहि वेदिकेंतू आमी करचे सर्व परबेचे विशय म्हाका कळलेले दितले कसो खातीर आमी कोरका खंयची परबे कसल महत्व म्हूण म्हणलेले अर्थानुसंधान कळनू परब कोरका म्हळ खातीर फुडले वर्सांतू सर्व आराधना हांव सांगला. दिपावळीक कसल कोरका इत खातीर कोरका खंयची दीस कसल सकडी करताचे आमी नानतले आमगेले मनांत दिपावळी म्हळ्यार पणटी जळोवची पटाकी मारचे गोडशे खावचे तसलेच पुराय आसता. नरक चतुर्दशी म्हळ्यार कसं न्ही ती नरक चतुर्दशीचें म्हत्व कसं न्ही बलिपाडयाचे दिसाचें म्हत्व कसलें ते तैलाभ्यंगन कसं खातीर कोरका ते कशी कोरका यमदीप कसल खातीर लावका त्रयोदशीक यमदीप इती खातीर लावचे हे पुरय सांगला. अनंत चतुर्दशी म्हळ्यार कसं न्ही वायणा पूज म्हळ्यार कसं न्ही गणेश चवथी म्हळ्यार कसं न्ही तशीची आमी करचे सर्व परब खंयचे सुरवेचे युगादी गुढीपाडवा म्हणटाची युगादी सुत्ता पुन्नव नागर पंचमी नानतलरी चड जावन आमगेले जनालंतू पायी युगादी नवे म्हूण म्हळ्यार वही पायी अमकी रांदप तेंची रांदपा विशयू जेवचे खावचे विशय सोडल्यार बद युगादी दिसाचे महत्व कसलें. नागर पंचमी म्हणलें ते नागर पंचमीक नागातनी घालची जेवो कसल खातीर आमी नागाल आराधन ते दुसचे दिसा केल्लेले हे पुरे कळना नशी आमी कसलेय अनुसंधान ना नशी परब न्ही करचें म्हूण म्हळ्यार कसं खातीर करचें म्हणून कळना नशी केलें एक यांत्रीक जावन अमकी दीस हें रांदप करून जेवचें तें न्ही. आतां एक
आम्ही सुत्ता पुन्नव म्हळ्यानी जावन ते उत्सर्जन उपाकर्म तेची कळणी म्हूण जाल्यार बरी शेवय करून गोडशें करून खावचें सुत्ता म्हण की नवी शेवय करची ताजे खातीर ते पळय एक अर्थहीन जावन आशिल्लो विचारो आमगेले खाण जेवण ते एक कसं की त्या दिसाक अशीची म्हूण सांगून आमगेले मालगड्यान करून येयलो क्रम जाल्ल्यार त्या दिसाक पर्व दिवस म्हणचे कसल्याक परब म्हणचे कसल्या ही सुरवें आमकां कळका तशी आतां नवरात्री म्हळ्यार कसलें म्हूण आमकां कळून आमी आराधन केल्यार चांग तशें हांव न्हू ते नवरात्री विशयो ಸ್ವಲ್ಪ सांगता मागीर नवरात्रेचे ते सप्तशती दुर्गा सप्तशतीचे विशयो सांगता जाल्यार नवरात्रेंतूल तिनूय दीस चमकल नंतर मागीर हांव सांगू शोर करता म्हूण लेकला त्या देवान करून दिवका तशीची आतां आमी नवरात्रीची आराधना करतना पळय प्रती एककल्यान एकक रिती नवरात्री म्हळ्यार कसं न्ही शैलपुत्री चंद्रघंटा हांगेले पळय नवदुर्गेल पुजा आनी एक नवरात्री म्हळ्यार कसं न्ही चंडेके होम करोस कन्निका पुजा करोस ते म्हणलें आनी ಸ್ವಲ್ಪ जनाक नवरात्री म्हळ्यार दुर्गी म्हळ्यार पार्वती म्हूण म्हळ्यार भावन ಕೆಲವು ಜನ दुर्गी म्हळ्यार काळी म्हळ्यार भावन तसले देवीले उपासना खंयची देवी ती कोण कसले इत्ते म्हूण म्हळ्यार सुरवेक आमकां कळ्ळी म्हूण जाल्यार मात्र ते देवीले आराधन केलेले काय आमी सार्थक म्हूण दिसता म्हळ्यार आमी वैष्णव जन्मतः वैष्णवांगेले संप्रदाय आमगेलो तशी ते वैष्णव संप्रदाया प्रकार देवीला आराधन कशी म्हणून आमकां कळका जाल्यार आमी सप्तशती ताजी काणी अर्थ करून घेवपाक जाता मार्कंडेय पुराणांत येवची तसली देवी सप्तशती ते आमी म्हळ्यार न्हिचाव न्हू सप्तशती पारायण बायल मनशान करचें ना म्हणटात तांतूं बिजाक्षर मंत्र सकट आशिल्ले देखून जाल्यार सप्तशती श्लोकाचे अर्थ वाजून घेवन आमी एक म्हळ्यार आमगेले एक खंयचे खातीर ज्ञाना खातीर आमी ते वाजवयत कसो न्ही अर्थ तशी ते अर्थ सांगच्याक एक सान प्रयत्न कोरका म्हूण लेखला जाल्यार परमात्माल मनांत कसलस म्हाका गोतना ते आनी हे नवरात्री दिसांतूच प्रारंभ करुया म्हूण लेखला देवाल वयरचे देवान लेखील तशी ते तशी हांतू मार्कंडेय ऋषी तेगेले क्रौष्टुकी म्हळ्यार शिश्याक हे देवील विशय पुराय सांगचे आमी पळयताची हांगा ते पंत भितरी दोनी एक रायू तागेलो राज्य कोश कळून घेतिलो तो रान्ना वचून राबता थंय एकलो वैश्य समाधी म्हूण म्हणलो तोय थंय रान्नांत रायाक मेळटा त्या सुरत रायाल न्ही समाधी वैश्याक तांणी परस्पर उलोवन घेतना मिगेल राज्य कोश प्रेश जाल्ल्या हांव सर्व जना सोण हांगा निप्पोन येयला मिगेल राणी कसो करता की मिगेल चेडूंक कसो करता की म्हूण रायान सांगल्यार तो वैश्य सांगता तुगेली ही काणी जाल्यार म्हाका मिगेल बायल चेडूवानच मोस करून भायर घाल्लेले जाल्यार म्हाका हांगा येवन राबला तांणी म्हाका मोस केला जाल्यार म्हाका तांगेल वैरी मन मतर आसा तांणी कसो करता की कितले कश्ट भोगता की म्हाका पेटयले वय थंय ब्यार करून मिगेल पुत्ता जाता की ना की मिगेल बायल तांणी चंदुकून पळयता की ना की असल पुराय चिंत म्हाका म्हूण सांगतना तेदन राय सांगता म्हाका पुणी मिगेल बायल चेडू मस्त मोग करतलीची हांव तांगेल चिंत करची सहज तुगेल बायलेन चेडवान मोस करून भायर घाला म्हणटा तूं मागीर तांगेल वयरी माया हें मोह कसल्याक म्हणून तेदन अंचाण सुरतालय मनांतू अंचाण समाधीलय मनांतू येता वय हें मायेचे पाशू खंयच्यो यो कसो खातीर आमकां नज्ज जाल्लेले जाल्यार आमकां बाद दिलेले म्हूण जाल्यार आमगेले म्हणलेली मोहा दुखून आमकां सोडवान घेवच्या कसले जायना म्हूण म्हणटना तांणी थंय आशिल्ले एका आश्रमांतले गुरू लेगीत हे विशय सांगून निमगेतना ते गुरून तांकां सांगचें आसा कसो न्ही म्हणल्यार हें सामान्य विशयो न्हय हें एक मोहाचे विशयो जिवनांत तूं समाधी म्हूण न्हय राया सर्व जनाल जिवनांत हें आशा आजी बंधन पुराय जनाकय आसा खंयचेच बंधन तें आमी सुरवेक अर्थ करून घेवका खंयचें बंधन मोहाचे मायेचे बंधन म्हूण म्हणटात ही माय म्हळ्यार कोण तशें जाल्यार हें मायेचें बंधन सोडोन घेवचें जायना
माया म्हण म्हळरी आम्ही संस्कृतान ती महामाया ती देवाल माया अशें पुरय सांगचें. सामान्य जावन ह्या मायेचे गूण कसले म्हळ्यार अटॅचमेंट, एकदम अटॅचमेंट. आमकां पळय आमगेले चेडूं आमगेले बामणू आमगेले घर आमगेले सकडी कसं की एक सोडवान घेवच्या जायना तिले बंधन म्हणटा पळय त्या अटॅचमेंटाकच माया म्हणचें. जाल्यार ते अटॅचमेंटा सोडवान घेवची कशी, कोण हें आमकां एटॅचमेंटाक घाल्लेलें म्हणल्यार आमी म्हणटाची दुर्गे महामाये हीच आमकां मोहा घालता म्हण लेखल्यार ताका ती महामाय दुसरी कोणय न्ही मेग्गेल माया म्हण सांगून परमात्मो सांगता पळय. आमी भगवत गीतेन तूं पळयताची परमात्मान अर्जुनाले सांगचें आसा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया म्हळ्यार ही दैवी हेशा ही देवाल माया मम माया मेगेल माया दुरत्यया सोडोन घेवचें जायना. जाल्यार कोण म्हाका शरण येतकी तांकां हांव हे माये बंधनां दुखून सोडवायता म्हूण सांगून म्हणूस तशें जावन आतां तसलें हे एटॅचमेंट वायट वे म्हूण लेखल्यार एटॅचमेंट वायट न्ही. आसक्ती ते हे माया वायट न्ही, मोह जेवचें पळय तें वायट. तशी हे संवसारांत आमी परस्पर एक प्रितीर आसुका जाल्यार ही मायेची कारण ती माया म्हणलेली देवी ना जाल्यार आमी संवसारांत एकल्याल वयर एकले प्रिती दवरून घेवन आसनाशिल्लीची. खंय तर म्हळ्यार बामण बायलाल मध्येन तुवें प्रिती ना आसतशिल्लें, आवसो बापूसो चेडवाल मध्येन तुवें प्रिती ना आसतशिल्लें. तशें जाल्यार ह्या संवसारांत आमकां परस्पर एकल्याक ओटू एकल्याक दवरचें कारण जाल्यार कोण म्हळ्यार ही माया. म्हणून ही माया ಅತಿಮೋಹ ಜವಚನಚ್ ಸತಿಸುತರೂ ಇರಬೇಕು ಅತಿಮೋಹ ಬಿಡಬೇಕು म्हणला ಬಾಯಿಲ ಚರಡುಮ ಬಾಮ್ಮುಣು ಸಂಸಾರವು हें पुरय आसुका हें म्हळ्यार सृश्टीचक्र पालन कोरका जाल्यार हें पुरय जवुका जाल्यार अतिमोह आसचेनाच मिगेले 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 म्हळेलें मद मोह हें पुरय आसचेनाच. हें बरी वायट, हें अटॅचमेंट वायट, अति आसक्ती वायट. आसक्ती जावका जाल्यार अति आसक्ती नच. तशी संग जावका जाल्यार ते कशें आसुका अनासक्त संग आसुका म्हळ्यार परस्पर एक जिवनांत परस्पर एक एटॅचमेंट म्हळ्यार पुरो जनाक आसुका जाल्यार ते एटॅचमेंट अति जावचें म्हूण सांगचें. संवसारांत घालचें आमकां ते परमात्माली विष्णू मायेन संवसारा दुखून सोडवा शिवचे तिणेच आमकां म्हळ्यार तिणेची म्हळकुळा तपास तसले भगवत गीतेन कृष्णान ही माये मिगेली आमी म्हाका शरण येयल्या मात्र माये दुखून सोडवान घेबीत म्हणला. आतां हांगा ती लक्ष्मीन माये घालचें म्हळ्यार महामायेन माये घालचें महामायेन सोडवाचें म्हणजे खंयची सम म्हूण लेखल्यार ताजे खातीर कृष्णान सांगिल्लें ते देवान सांगिल्लें ही विष्णू माया म्हळ्यार पळय या देवी सर्वभूतेषु विष्णू माया इति शब्दिता म्हळ्यार विष्णू माया म्हणून घेतली. तशें जाल्यार विष्णू म्हळ्यार परमात्मो तागेली माया म्हळ्यार आतां मेगेले पोतू मेगेले चेडूं तशें पुरे म्हळ्यार जेवा हें मेगेलें म्हणले कुळ्ळे ताजे वयर म्हाका एक होल्ड आसा अधिकार आसा तशीच परमात्माक ते माये वयर एक अधिकार आसता. जाल्यार ती माया सोडवान घेवच्याक कितली कश्ट आसा. महा ऋषी मुनीकय माये दुखून सोडवचें जायना. अस जाल्यार कितली ज्ञानी म्हणलेले जनय माये भितर पोवून केलो पण ते चुकी करताच. तशें जाल्यार परमात्माले आराधन केल्यार तागेले अधीन जावन आसुची. ती माये दुखून आमी सोडवाय तसले ही परमात्माले अधीन जावन आसुची माय कोण ती माया कोण म्हळ्यार ब्रह्म रुद्रादी देवतेंकय यजमानी जावन सुतसली चित्त प्रकृती म्हणून घेतिली. जेवो प्रकृतीक अभिमानिनी जावन आशिल्ली महालक्ष्मी परमात्माली बायल ती लक्ष्मी तिची ही माया ही श्री भू दुर्गा रूपान सगळे जगत्य पालन करता. हें श्री भू दुर्गा म्हळ्यार लक्ष्मीले सात्विक रूप श्री राजसीक रूप भूदेवी तशी तामसीक रूप दुर्गा देवी म्हूण सांगून आमी आराधन करताची. तशी
परमात्माला म्हणकेची महालक्ष्मी अव्यय अनादी म्हूण म्हणटाची. भगवद्गीतेंतू परमात्मा सांगता द्वामिमो पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षरमुच्यते म्हणून. म्हळ्यार जगत्यांतू दोन्ही नमुनेचे सृष्टी क्षर आणि अक्षर. ती क्षर म्हळ्यार सर्व ब्रह्मादी देवते पर्यंत हांगाचे सूक्ष्माती सूक्ष्म जीव दुखून ब्रह्मादी देवते पर्यंत ब्रह्मरुद्रादी पर्यंत सर्व जन क्षर नाशस ब्रह्मा काही देह नाशस जलर अक्षर पुरुष म्हणजे महालक्ष्मी काही त्यामुळे तिक देह नाशना ती परमात्माला म्हणकेची. जलरे तशी असूनही ती परमात्माला अधीन जाऊन असता परमात्मा तिक कशी नियमन करता तशी ती हांगा प्रकृतीक नियमन करता. इतल्या मी उडकास करून घेतलं रे. ही महालक्ष्मीची श्री भूदुर्गा रूपारी आराधन घेतली. ही नवरात्रींतू आम्ही दुर्गाले आराधन करताची. तसले ती दुर्गा म्हणून म्हळ्यार कसले ती योग माया म्हणून घेतली. देवाली माया देवाल माय म्हळ्यार ती लक्ष्मी ती तामसिक रूपारी ती मोह मायेंतू घालता. तामसी गुण नव्हते नीद मोह माया जड आलस्य तशे सगळे जगत्याक मोहा घालची दुर्गा रूपाची महालक्ष्मी म्हणून सांगून आम्ही लेखोका. हांगा योगनिद्रा म्हणून म्हळ्यार देवान न्हिदोन आसतना आम्ही पळयताची आषाढ शयनी एकादशीक परमात्मा योग निद्रे बत्ता. मागीर प्रबोधिनी एकादशी ताणें योग निद्र दुखून ताणें वापस सृष्टी शूर करचें म्हणटात. तसल्यार ते योग निद्रे आशिल्ले तेदनाय तागेले आंगा दुखून ते ताणें योग निद्रे दुखून उठाची वेळ लागेतना ब्रह्म तागेले नाभी कमला दुखून येता. ते प्रकृतींतले सत्वगुण म्हळ्यार परमात्माले उदरांतूची लक्ष्मी आसतना ताणें योग निद्रे आसतना तिणें ब्रह्मात सृष्टी करचें म्हणून अंबरिणी सुक्त म्हणून महालक्ष्मीनं सांगिल्ले विशय तांतूं भितर आसता. म्हळ्यार ती सांगता कसं म्हळ्यार अहम सुवे पितरम अस्य मूर्धन हाम मिगेले माते दुखून ब्रह्माक पितरम अस्य जगत्याक पितर म्हळ्यार सृष्टी कर्त्र जावन आशिल्ले ब्रह्माक मिगेले मूर्धन म्हळ्यार मिगेले नडुनेत्ती म्हणटाचे म्हळ्यार ब्रह्मरंध्र थंय दुखून हांवें ताका जन्म दिल्लो. अहम सुवे हांव जन्म दिल्लो. बाळंती जेवच्या सुवे म्हणचे तशी हांव जन्म दिल्लो. जाल्यार थंय ती सांगता मम योनी अंतः समुद्रे. जाल्यार हांव ताका जन्म दिल्लो. कशी जन्म दिलो म्हाका निग्रह करतलो परमात्मा एकलो असो अंतः समुद्रा भितर ताणें सांगिल्लें देखून हांवें ब्रह्माक जन्म दिलो म्हणून. म्हळ्यार कसल तिणें करचें जाल्यार परमात्माला आदेशारी तिणें करचें. ताजे खातीर द्वादश स्तोत्रांतू मध्वाचार्य आमकां सांगताची कसं म्हणल्यार यस्या पांगलव मात्र उर्जितासा श्रीयत कटाक्षम बलवत्यजितम नमामी. परमात्माले अपांगलव म्हळ्यार एक ಕೊನೆಗಣ್ಣು ನೋಟ म्हणटाची. तुदी दोळ्यान ताणें तिका पळयल मात्राक तिका सर्व चैतन्य येवन ती परमात्माला आदेशारी हांगा विश्व सृष्टी स्थिती बंध मोक्ष प्रलय सर्ग महाविभूती म्हूण म्हणटात. हे पुरे करचे तिणें अष्टकर्त्र. हे पुरे करचे महालक्ष्मीनाची परमात्माले एक दोळ्याचे कडेगण्णू नोट म्हणटा. म्हळ्यार एक ताणें और दोळ्यान अशें पळोवन करी म्हूण आदेश दिल्यार पुरो ती अभिवृद्धी पावतकी. म्हळ्यार तिका करची तितली चैतन्य अंगांत येवन ती करता म्हूण आमी म्हणला. तशी कसले जवो केलो कडेन आदिपराशक्ती ती ब्रह्मा विष्णू महेश्वराक जन्मा दिल्ली म्हणून सांगता. जाल्यार आमी सप्तशती काण पळयलें तांतूं त्या पुराय ना. अंबरिणी सुक्त काण पळयलें जाल्यार तेय ना. पुराय अंतू कशें म्हळ्यार परमात्मूची सर्वशक्तू सर्व जन तागेले नियंत्रणांत खंय तर म्हळ्यार महालक्ष्मी समीत तागेले नियंत्रणांत. जाल्यार
केन्नाय एको वय नारायणो आसीत म्हणटाची योग निद्रे आसतना उदकांत तो एकलो आसतनाय कसली ना प्रळया कालांत सर्व सृश्टी नाश जाला त्या वेळाकय ती परमात्मा दोळ्या भितरी योग निद्र जावन तशीची वटपत्र भूरुपारी वटपत्र जावन श्रीरुपारी देवाला अंगाबाईचे आभरण जावन दुर्गा रुपारी सुತ್ತमुत्त वयच्या प्रळयाचे काळोख जावन ती आसता म्हळ्यार ती प्रळय कालांतूय परमात्माल वटू श्री भू दुर्गा आनी योग निद्रा जावन आसता म्हूण सांगून आमी वाजिताची तशी आयकताची तशी ती महालक्ष्मी ती सुरवेक ब्रह्मा सृश्टी केले कुडले मागीर परमात्माले कन्ना दुखून तागेले मलरूप मल म्हळ्यार नक्क शिले म्हूण मल म्हळ्यार आमगेले कन्ना चिक्कोल जाल्या वरी तागेले कन्ना जल्वे म्हूण म्हळ्यार तें अर्थ न्हय कन्ना चिक्कोलू ते पुरे कसर नक्कशील वस्तू तो तशी नक्कशिले ते परमात्माला कन्ना दुखून भायर येईल कसं नक्कशिले राजसीक तामसीक गुणाची मधुकैट बजावन आयलीची त्यांनी ब्रह्मा पिडन करू सुरू केलं केन्नाय तशी पळय आमगेले अंगां भितरी हे मधुकैट बयस ब्रह्मयस म्हूण लेखल्यार सात्वीक गुण राजसीक तामसीक गुण आमगेले अंगांत आसा जाल्यार कितली की पंत चडावती जावन राजसीक तामसीक गुण विजृंभित जाता सात्वीक गुण आसुन्नतला बरे आसता राजसी जनमी तशीची हांगा ते सात्विक गुणाचो ब्रह्मो आनी दोग जणान मधुकैटपान कर्कश स्वरारी सोदून घेवन येवन ब्रह्मा पळोवन ताका मारता म्हण तो भिवन तो देवा लागीं तो देवा लागीं शरण येता कशी शरण येता एक क्रम आसा कसं नाही म्हणून म्हळ्यार देव खंय आसात योग निद्रेस देवान ज्या घेसले ब्रह्म सीधा तागे लागीं पांय पडता गोत आतां देव न्हिदला जाल्यार ब्रह्मा जागोचे अधिकार ना कोण जागोचे बायलेन तशें जावन ब्रह्मो तागेले शक्ती तागेले बायल जावन आशिल्ले लक्ष्मीक तो आपयत खंय ब्रह्म लक्ष्मीक आपोवन तो परमात्माले सांगता म्हाका हांगा मधुकैटभ राक्षस बाद दिताची म्हूण तशी ती त्या परमात्माले दोळे दुखून भायर येता योग निद्रा तेदन परमात्मा दोळे सोडून पळोवन त्या मधुकैटभांक ती दोळे परमात्मा दोळे दुखून वचून मधुकैटभांक मोहा घालता कसं न्ही म्हळ्यार तिगेल निमती तिगेले मोहा निमती तिणे घाल्लेले माये निमती तांगेले बुद्धी भ्रमित जावन तांणी परमात्मा लागीं युद्ध तुगेल वटू म्हाका आमकां युद्ध कोरका म्हूण निमगून तांणी परमात्माला निमती संहार जाताची ही काणी पुरे जनाकूच आसा मधुकैटभ संहाराची तशी मागीर त्या वेळाक हे दोनी राजस शक्ती तेजे तामस शक्ती वाड्डू सुरू जाले महिषासूर म्हळ्यार राक्षस आयलो परमात्माने की योग निद्रेस त्या वेळाक परमात्माले निर्णयान म्हळ्यार परमात्माले अनुमतीन ती महालक्ष्मीची ती विंगड दुर्गेल रूप घेवन येवन ते महिषासुराक महालक्ष्मी ते आमी सप्तशती चरित्र पळयल्यार सुरवे चरित्रा महाकाळी मागीर महालक्ष्मी मागीर सरस्वती सुरवेचे 3 अध्यायो मध्येची 3 म्हळ्यार सुरवेचे उत्तम प्रथम चरित्र मध्यम चरित्र उत्तम चरित्र म्हूण आसा ते प्रथम चरित्र महाकाळील विशयो मध्यम चरित्र महालक्ष्मील विशयो मागीर उत्तम चरित्र सरस्वतील विशय जावन येता तशी मधुकैटभाल नाश जाल्ले महिषासुराक आनी देवतेकय 100 वर्स काळ युद्ध जावन देवतेक पुराय तो धांवडावन वचून सर्व देवते निपोवन बेसताची मागीर तांणी ब्रह्माले मुखांतर वपास परमात्मा लागीं सांगतना वपास ती देवी महामाया परमात्माला आदेशारी नमदुर्गेल रूप घेवन येवन ती त्या सर्व राक्षसांक महिषासुरू धूम्राक्षू मागीर चंडमुंड सर्व राक्षसांक शुंभ निशुंभ इत्यादी सर्व राक्षसांक ती मारता विजयदशमी ते दुसरी गेले विजयोत्सव जाता म्हूण सांगून आमी आयकताची ही काणी कसली म्हूण म्हणलेली आतां हांव इतली कसाल्याक सांगिल्लें म्हूण म्हणल्यार
एक बेज सप्तशतीचे काणीक दुर्गा महात्मे काणीक एक बेज दिवचे खातीर इतले विशय सांगिले. तशीची मागीरी येवची ती मध्येचे 3 दिसांतू ती सुरवेचे महालक्ष्मी रूप म्हणले. मागीर हे महालक्ष्मी दुर्गा रूप महिषासुर मर्दन जवते. मागीर थंय दुखून शिवाले बायल जावन आशिल्ले गौरी ती म्हळ्यार पार्वतीले दुर्गा रूप पळोवचे आमी. त्या पार्वतील दुर्गा रुपान तो शुंभ निशुंभाल संहार समीत ती करता म्हण सांगून हे पार्वतील रूप म्हळ्यार कसं न्ही, पार्वतील रुपान तो देवीन आविश्ट जावचें म्हळ्यार कसं न्ही, हे पुरे काणी आमी विस्तृत जावन पळया. आतां आमी इतलेची लेखल्या पुरो हे सर्व राक्षसाक संहार केलेले ते रुपार आमी दुर्गेले आराधन करताची. सुरवे दिसू योगनिद्रा रूपाची दुर्गे म्हूण म्हणटाची. दोनी दिसू बिदिगे दोनी तिथी देवजात दुर्गा म्हळ्यार परमात्माला दोळे दुखून भायर येयली दुर्गा. तशी तिनी दिसू महिषासुर मर्दन केलेली दुर्गा. चारी दिसू शैलजाता दुर्गा म्हळ्यार आतां सांगले पार्वतीले विशयू येवन ते पार्वती तशें जावन शैलजाता दुर्गा. पांचा दिसू पंचमीक धुम्राक्ष राक्षसाक मारलेली धुम्र दुर्गा. संचे दिसू षष्टीक चंडमुंडांक मारलेली चंडमुंड दुर्गा. तशीच 7 दीस सप्तमीक रक्तबीज दुर्गा रक्तबीजासुरा मारलेली. 8 दीस अष्टमीक निशुंभ दुर्गा पूजा. 9 दीस नवमीक शुंभ दुर्गा पूजा. जेव्हा अनेक आमी सांगीत कसं न्ही म्हळ्यार त्रिदिन दुर्गा पूजा म्हण करताची. महाकाळी महालक्ष्मी महासरस्वती सुरवेचे 3 दिवस क्रियाशक्ती रूपाचे दुर्गेले आराधन जाता जाल्यार मध्यंतूल 3 दिवस इच्छाशक्ती रूपाचे महालक्ष्मीला आराधन जाता. कडेचे 3 दिवस नवरात्रींतू ज्ञानशक्ती रूपिणी जावन आशिल्ले सरस्वतीले आराधन आमी करताची. हे पुराय जना गोत्तच सुरवेत दीस तुकून 8 दिसांतू 8 दीस दुर्गाष्टमी निशुंभाक मारलेली दुर्गेल पूजा. ते दुसू सर्व आयुधाचे पूज करचे म्हणून सर्व आयुधाचे सर्व क्षत्रिय राय तांगेला आयुध पळय दुर्गाष्टमी ते दुसू पूज करतलीची म्हूण सांगून मागीर विजयदशमी ते दुसू विजयोत्सव संकेत जावन बन्नी वृक्षाक पूजनी असं या पुराय आराधन कसलें म्हूण सांगून गोत्तस जाल्यार नवदुर्गेल रुपार तिका आराधन करची त्या महालक्ष्मीक म्हूण म्हणल्यार आमकां कळल्यार जाल्लें. हे सप्तशतींतू आमी सूक्ष्म जावन वाजिल्यार कळटा. नानातल्या बैर बैर वाजून गेल्यार आमकां कन्फ्युजन जाता. ती पार्वती की ती लक्ष्मी की ती सरस्वती की ती काळी की कोण म्हूण सांगून हें सूक्ष्म छंद रिती सप्तशती वाजिल म्हूण जाल्यार अर्थ करून घेवन वाजिल म्हूण जाल्यार आमकां खंयची जाल्यार ती लक्ष्मीची योगमाय म्हळ्यार विंगड कोणय न्ही हाका आधारयस भगवद्गीतेंतू. मागीर हांतू भितर सांगोस खंयच्यान विष्णू मायेती शब्दिता म्हूण तांतू भितर या देवी सर्वभूतेषु चेतना इत्यभिधीयते. चेतना म्हळ्यार चेतना प्रकृती कोण ती वय महालक्ष्मीची आमकां भगवद्गीतेंतू कृष्णान सांगोस. ती चेतना प्रकृती ती परा प्रकृती म्हूण म्हळ्यार ती महालक्ष्मी म्हूण सांगून तशी ही सर्व देवीले मूल म्हळ्यार महालक्ष्मी. तशी महालक्ष्मीले आराधना आमी शक्ती रुपार हांगा नवरात्रींतू करचें. तशी पांय दुखून शूर जाल्लेली नवरात्री आमगेले आंगान तो महिषासुरस प्रती एकल्याल मनान तो महिषासुरस प्रती एकल्याल आंगान तो शुंभ निशुंभसाची चंडमुंडसाची. तशी हे दुर्गेले आराधनेन दुर्गाष्टोत्तर की म्हणचे कसले की रितीर आमी दुर्गेले आराधन केल्ली म्हूण जाल्यार आमी त्या महालक्ष्मी लागीं त्या चित्त प्रकृती माये लागीं आमी कसले निमगुका म्हळ्यार हे सर्व तामसीक राजसीक गुणाचे माये दुखून आमकां सोडवान सात्वीक एक शक्ती आमगेल्या आंगांत येवन कळ्ळें. लक्ष्मी महालक्ष्मी सात्वीक रूप म्हळेलें. तशी सात्वीक शक्ती आमगेल्या आंगांत येवची तशी जावन हे दुश्ट आमगेल्या आंगांतले दुर्गुण हेच पुरे महिषासूर
महिषासूर शुंभ निशुंभ चंड मुंड पुरे आमगेला अंगांतुल दुर्गुण हे पुरे नाश जावचे तशी कोरनु ती दुर्गा आमगेल अंगांतुलय सर्व राक्षसांक नाश कोरनु मनांतुलय सर्व राक्षसांक नाश कोरनु आमगेल अंगांतु सात्विक प्रवृत्ती बड्डोनु परमात्माक पावची तशी कोरो दुर्गती परिहारिणी म्हणटाची मन कल्मश जाल्यार मांत्र मनांत रोग असल्यार मांत्र देहाक रोग येवचो तशी दुर्गा म्हळ्यार कश्ट ये मन समनानतल्यार ताजे निमती आमी करची कर्मय समनान अशी प्रारब्धान आमकां हे पळय कश्ट न्ही येवचे तशें हांव न्हू सर्व सम कर्म कोरता म्हण जाल्यार आमगेलें मनय सर्व छंद रितीर आसोंक जाता तशें हांव न्हू आमगेल्या मनांतुले ते महिषासुराक मर्दन कोरून ते दुर्गेन आमकां मनांतू शक्ती सात्विक शक्ती दिवन परमात्माले आराधक जावची तशी साधक जावन जीवन सार्थक करची तशी ती दुर्गे आमकां अनुग्रह कोरो म्हूण सांगून आमी दुर्गे लागीं मागुया. कृष्णार्पणमस्तु.